चला इथून मात्र सामन्याला सुरुवात होईल. पहिल्या फेरीतील चौथी मॅच आपल्या भेटी झाली. कॉलेज फाटा विपक्ष कुंभिवली या दोन टीम दरम्यान पाहायला मिळते. कॉलेज फाटा आणि कुशिवली या दोन टीम दरम्यान सामना पाहायला मिळतोय. कुशिवली टीमने खऱ्या अर्थाने टॉस विन केला. फलंदाजी त्यानं स्वीकारली आणि कॉलेज फाटा गोलंदाजांना त्यानं स्वीकारली, आमंत्रित केलंय. इथून मात्र गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. पहिला गोलंदाज राम भवर. पहिला बॉल गेम ऑन होती. पहिला बॉल इथे मात्र फेकत असताना पंचांचा इशारा येतोय. इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या साह्याने इथे मात्र सुरुवात 100 धाव इथे मात्र खर्च करत असताना पाहायला मिळतोय. संघाचा श्री गणेशा कुशिवली टीमचा होतोय. एका धावेने संघाचं खातं ओपन झालं. यावेळी स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळतोय महेश. स्ट्राईक एंडला दिलीप. ही जोडी सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल खोला टाकण्याचा, त्यामध्ये आक्रमक स्टेट डाऊन दी ग्राउंड खेळाडू येतो. बॉल खाली चुकी होणार नाही. इथे मात्र पहिल्या बॉल वरती धक्का लागतोय कुशिवली टीमला. महेश बॅक टू दी डगआउट. जे वागेश्वर खैरवाडी संघ यांच्या माध्यमातून कुशिवली संघाला भरभरून शुभेच्छा आल्या. त्याचनंतर आमच्या जवळील मित्र प्रकाशजी बघेत करंबेली यांच्याकडून देखील या स्पर्धेला भरभरून शुभेच्छा आल्या. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत. हा इथे मात्र पहिला बॉल खराब फेकत असताना गोलंदाजांना सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर राम पवार या गोलंदाजांना विकेट मिळवल्या. खऱ्या अर्थानं संघाचा प्रमुख फलंदाज बाद करण्यात यश आलाय. महेश बाद झाला. त्यानंतर नंबर 3 वरती बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अनिल फलंदाज. पुढचा बॉल बॉलर तयार होतोय राम. यावेळेस देखील बॉल फसलाय, परंतु पहा स्टेट डाऊन दी ग्राउंड खेळाडू येतोय. आणखीन एकदा तेच चित्र पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. लॉंग ऑफला इथे मात्र जेल टीमला जातोय. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागतोय कुशिवली टीमला. अनिल आल्या माघारी परतावं लागलंय. बॅक टू द पब्लियन. पहा इथून मात्र काय गोलंदाजी होते. राम पवार गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. मानाटे पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकत असताना पॉवरफुल गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. कॉलेज फाटा टीम कडनं 2 बॉल वरती 2 इथे मात्र विकेट्स प्राप्त केल्यात आणि इथून हॅट्रिकची संधी देखील असणाऱ्या आजच्या दिवसामध्ये पाहिले चौकार हॅट्रिक पाहिल्या, परंतु विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक आजच्या दिवशी पाहायला मिळत नाही. इथून मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक सॅक्रिफाईस केली जाईल का हे देखील प्रश्नचिन्ह राहिलंय. 2 बॉल मध्ये 2 विकेट इथं मिळवल्यात गोलंदाज राम पवारना. हा पुढचा बॉल फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रुपेश डावखुरी आता दाखल झालाय. त्यासाठी हा बॉल पुन्हा एकदा बॅटची कडे घेतली. विकेट वर बॉल खाली येतोय. यस इट इज अ हॅट्रिक कम्प्लीट. इथे मात्र या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक राम पवार या गोलंदाजाच्या नावावरती. बॅक टू बॅक तिसरा हादरा लागतोय कुशिवली टीमला. रुपेश बॅक टू द पवेलियन.
पहा इथून मात्र गोलंदाजाची दादागिरी आहे. ज्या षटकामध्ये पाहत असतो सातत्यानं फलंदाज मोठे फटके लगवत होतो कुठेतरी धावांचा डोंगर या पहिल्या षटकामध्ये रचलं जातं. परंतु इथे पहा विकेट रचले जात आहेत गोलंदाजाच्या माध्यमातून. राम पवारचा हा वार कुशिवलीवरती पडतोय भार आणि इथून मात्र बॅक टू बॅक 3 विकेट इथून मात्र गमावलेत कुशिवली टीमनं. पहा पुढचा बॉल बॉलर तयार होतोय. एवढीच आणखी देखील बॉल पडल्यानंतर थोडीशी उसळी मिळाली. जम्पिंग डिलिव्हरी बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पडतो. पहा 55 लाईन चेक केली. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्रा धाव आणखीन एकदा खर्च करत असताना पाहायला मिळत. परंतु चांगली गोलंदाजी या षटकामध्ये राम पवार करतोय. खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर 2 एक्स्ट्रा धावा त्याने खर्च केला. परंतु 3 बॉल मध्ये 3 महत्वाच्या विकेट ज्यांना मिळवल्यात. तो गोलंदाज सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय कॉलेज फाटा टीम कडनं. यावेळेस फुलानेचा पुन्हा एकदा बॅटची कडा. चांगला प्रयत्न चांगला ड्राईव्ह स्वतःच्या शरीराला ढकलून दिलाय. परंतु विकेट किपर प्रयत्नात थोडीशी अपयश राहिली आणि ते झेल ड्रॉप झालाय. परंतु एक धाव इथे मात्र वैयक्तिक इथे मात्र खातं ओपन केलंय. इथे मात्र एक धाव ऍड केली जाईल. 3 धावसंख्या दफल कव्हर लागली गेली. 3 गड्याच्या मोबाईलमध्ये थोडीशी बिकट परिस्थिती आज राहिली कुशिवली टीमची. परंतु हा बॉल पहा चांगला फटका पाहायला मिळतो ऑन साइडला. थोडंसं फंबल होत असताना परंतु प्रयत्न चांगले राहिले आहेत. इथे मात्र चित्याच्या चपलाईने हरणीच्या वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने कुठून तरी आता मात्र एकानं 2 धावेला संघर्ष करावा लागणार या कुशिवली टीमला आणि तेच प्रयत्न सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अजूनही आपण पाहिला दिलीप सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. त्याने फक्त 1 बॉल फेस केलाय. 2 धावा संघासाठी जमवल्यात. परंतु इथून मात्र 1 मॅन आर्मी शो दाखवावा लागेल. परंतु हा कधी कमी केली. बॉल पडल्यानंतर सरळ पॅड वरती आदळतोय आणि इथून रिस्की धाव कंप्लीट केली जाते. लेग बीच्या स्वरूपात एक सिंगल कंप्लीट केली. षटक क्रमांक पहिला इथून झाले समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. काय गोलंदाजी झाली पहिल्या षटकामध्ये. 6 धावा ज्यानं खर्च केल्या राम पवार आणि त्यानं विकेट पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. सहा धावा सध्याच्या स्थितीला स्कोरवरती पाहायला मिळत्या 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही आपण पाहिली तर मैदानाच्या आतमध्ये सँडी आणि दिलीप ही जोडी सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दिलीपने अद्यापर्यंत 2 बॉल मध्ये 2 धावा जमा केल्यात. सँडीला पाहिलं एक सिंगल त्यानं अद्यापर्यंत टीम साठी जमा केल्या. इथून मात्र एकानं 2 धावेला देखील संघर्ष करावा लागणार आहे. खरं तर मागची मॅच देखील हाय व्होल्टेज पाहिली लो स्कोरिंग होती. परंतु चांगली फटकेबाजी वगैरे टीमच्या फलंदाजांकडून पाहिली. तिथून सामना जिंकला आणि त्यानंतर पहिल्या फेरीतील चौथी मॅच कुशिवली विपक्ष कॉलेज फाटा या 2 टीम दरम्यान पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा स्कोरवरती लागले जातात. 3 विकेट ज्यामध्ये महत्वाच्या मिळवल्या. मात्र दुसरा गोलंदाजी मार्कवरती प्रकाशला पाहतोय. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा लोवर फुल टॉस साठी यॉर्कर होता. स्वतःच्या फॉल्थ्रो मध्ये बॉलला अडवलं गेलंय. डॉट बॉल येतोय. ज्या पद्धतीने डॉट बॉल पहिल्या षटकामध्ये पाहिले तोच प्रेशर आणि तोच दडपण घेऊन या षटकामध्ये देखील सुरुवात करत असताना प्रकाशला पाहिलंय. पहिला बॉल डॉट फेकलाय. दिलीप अजूनही मैदानाच्या आतमध्ये जो सलामीरासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय त्याच्याकडनं इथून चांगली खेळी साकारावी लागेल. या मॅच मध्ये त्याचे बॅट इथून मात्र चालवावे लागेल तरच कुठेतरी धावांचा डोंगर रचू शकतो. आणि अनेकशा मैदानामध्ये संकटामध्ये असताना या खेळाडूला पाहिलंय आणि ते चित्र इथे देखील पाहायला मिळेल का. हा बॉल पहा वेगात फेकलाय. वेगावर स्वार आणखीन एकदा डॉट बॉल येतो. विकेट किपर थोडंसं पंभाळत असताना परंतु पहा पंच आमच्याकडे वळतील. इट इज अ वाईड बॉल. कुठेतरी
निर्णय हा लेट होतो परंतु डिसिजन हा नक्कीच पंचांकडनं चांगला पाहायला मिळतोय. इथे मात्र एक्स्ट्रा धाव खर्च केली गोलंदाज प्रकाशनं एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं 7 धावा. अजूनही आपण पाहिले तर थोडीशी बिकट परिस्थिती संकटामध्ये सापडलाय. यावेळेस पहा चांगला फटका पाहायला मिळतो ऑन साइडला. खेळाडू डीप मध्ये प्रोटेक्शन होतं परंतु पहा चुका झाल्यात परंतु तिथे चांगले प्रयत्न शेवटच्या क्षणी पाहायला मिळतात. पहा पंचांवरती दबाव टाकू नये मी विनंती करतो. पहा मित्रांनो, पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. जे पंच निर्णय देतील त्या निर्णयावरती आपल्याला मात्र योग्य मानावं लागेल. हे संपर पंच डिसिजन काय असणार आहे? तिसऱ्या पंचाची माग केली. पहा तिसऱ्या पंचांमध्ये रेफर केले जाईल. पहा पंचांवर कुठलाही दबाव टाकू नये मी विनंती करतो कॉलेज फाटा टीमला. तिसऱ्या पंचांकडे इथे मात्र रेफर केले जाईल. जो डिसिजन असणार आहे तो थोड्याच उशिरामध्ये कळवला जाईल. पहा साई प्रीत लाईव्ह या चॅनल कडनं करताना स्पर्धा कॅचअप केली जाते. चांगली क्वांटिटी क्वालिटी त्यांच्या माध्यमातून आज ही देखील प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचवली जाते. आज घर बसल्या प्रेक्षक देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. यस पहा बाउंड्री असणार आहे चौकार मिळणार आहे कुशिलवे टीमला. हा बॉल आहे जो सीमारेषा पलीकडे जाऊन थांबलाय. 4 धावा मिळतील या बॉल वरती आणि 4 धावांच्या मदतीने टोटल स्कोर पाहिला तर जाऊन पोहोचलाय. अकरा या आकड्यावरती फार लगेचच थोडस कॉपरेट करा कॉलेज फाटा टीम. आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. या 4 धावांच्या मदतीने 11 धावा स्कोरवरती लागले जात आहेत. चांगला डिसिजन आज सायप्रीत लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून दिला जातोय. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होईल. बॉलर तयार प्रकाश मागच्या बॉलवरती चौकार आला. चांगला स्ट्रोक यावेळेस फुल टॉस होता त्यावरती फुल टॉल वसूल करता आला नाहीये. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण तैनात द्या आणि इथून चुकी होणार नाहीये. ज्या विकेट साठी जाळं फसवलं होतं तो मात्र विकेट मैदानाच्या बाहेर काढण्यात देश आलाय. दिलीप ते मात्र बाद होत असताना पाहायला मिळतोय.
ज्या फलंदाजावरती निर्फळ आशा होती पाठीराखांची अख्ख्या गावाची, परंतु तो फलंदाज इथून मात्र बाद झालाय. दिलीप मैदानाच्या बाहेर आला. चौथा विकेट इथून मात्र गमावला कुशिवली टीमना. नवीन बॅट्समॅन नंबर 6 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अशोक वाघ. आणि इथून मात्र जोडी आपण पाहिली ना तर 5व्या आणि 6व्या नंबरच्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल कमी गतीने फेकला होता. आडव्या बॅटना स्ट्रोक चांगलाय. डीप स्क्वेअर एक बाउंड्री लाईन कडे बॉल चाललाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. परंतु इथून एक सिंगल कंप्लीट केली जाईल. एका सिंगलच्या मदतीने एकानं 2 धाब्याला इथून मात्र प्राधान्य देत असताना पाहायला मिळतोय. बारा धावा टोटल स्कोर वरती लागले जात आहेत. कुशिवली टीमची सध्याच्या स्थितीला पाहिली ना तर थोडीशी बिकट परिस्थिती आहे. या इनिंग मध्ये अद्यापर्यंत मात्र एक चौकार आलाय. चौकारच्या मदतीने 12 धावा जमा केल्या. त्यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड बॉल चाललाय. डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतोय. आणखीन एकदा पाहिले तर सिंगल कंप्लीट केली जाईल. चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत आपण पाहिले. गोलंदाजांची दादागिरी या मॅच मध्ये राहिली. थोडीशी मिसफील्ड झाली. त्या मिसफील्डचा फायदा कुशिवली टीमला चौकारच्या मदतीने झाला आणि त्या रीतीनं 13 धावा अद्यापर्यंत स्कोरवरती लागले जातात. 4 विकेट त्यांना गमावल्यात, ज्यामध्ये सलामीरचे फलंदाज एकही अद्यापर्यंत चांगली बॅटिंग करायला शकला नाही. त्यानंतर 5व्या आणि 6व्या क्रमांकाची जोडी सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल पहा. इष्ट्यांचा वेध. फर्निचर डिस्ट्रॉय केला जातोय. आणखीन एक विकेट. फलंदाज बाद होईल. अशोक बॅक टू द डगआउट. पहा 12 बॉलचा 5 विकेट संपलाय आणि टोटल स्कोर पाहिला तर अवघ्या 13 धावा स्कोरवरती लागले जात आहेत. 5 विकेट इथून मात्र गमावलेत कुशिवली टीमनं. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले समीर भगत. इथून मात्र जबाबदाऱ्या राहिल्यात सँडी आणि समीर या 2 फलंदाजांवरती. गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. रोहित पवार गोलंदाज सज्ज होतोय तिसरं षटक फेकण्यासाठी. बॉलर तयार होतो. पहिला बॉल रोहित आणि हा पहिला बॉल गुडनाट एक तमाशा देख, परंतु बॅटचा ना बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या सहाय्याने या गोलंदाजाने देखील सुरुवात केली. काय गोलंदाजी झाली आजच्या दिवसामध्ये. गोलंदाजाची दादागिरी कॉलेज फाटा टीम कडनं पाहायला मिळते. अवघ्या 13 धावांवरती अजूनपर्यंत रोखून ठेवलाय. 5 विकेट इथून मात्र गमावल्यात कुशिवली टीमनं. इथून चांगला परफॉर्मन्स दाबावा लागेल. बॅटिंग चांगली करावी लागेल. धावाचा डोंगर रचावा लागेल तरच मात्र कुठेतरी जाऊन पोहोचू शकतो. यावेळेस पहा स्लॉट मध्ये बॉल होता परंतु बॉल हवेमध्ये फसलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षण देतोय. आणखीन एकदा 1 मोर डाऊन 1 विकेट. आणखीन एक धक्का लागतोय कुशिवली टीमला. फलंदाज बाद होईल. सँडी बॅक टू द पवेलियन. पहा काय गोलंदाजी होती. या गोलंदाजाचा देखील विचार केला ना अद्यापर्यंत 2 बॉल फेकलेत ज्यामध्ये एक विकेट मिळवल्या. पहिला बॉल डॉट फेकला त्यानंतर विकेट. तिसरा बॉल गोलंदाज सज्ज रोहित पवार पुन्हा एकदा वेगावर स्वार होतोय. परंतु इथून पहा पंचानं लाईन ऑफ द डिलिव्हरी चेक केली. इट इज अ वाईड बॉल. आणखीन एकदा एक्स्ट्रा धाव खर्च करत असताना पाहायला मिळतोय. अद्यापर्यंत पाहिलं ना तर कॉलेज फाटा टीमनं 5 धावा एक्स्ट्रा खर्च करत असताना स्कोरबोर्ड वरती धावा लागल्यात 14.
चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हा बॉल पहा, आणखीन एकदा वेग कमी झालाय, परंतु पहा पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळतील. लगातारचा हा दुसरा खराब बॉल इथे मात्र फेकत असताना रोहितला पाहतोय. आणि 100 धावा जास्ती या इनिंग मध्ये खर्च केलेत कॉलेज फाटा टीमनं. 1 धावेच्या मदतीनं स्कोर जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी, चांगली गुणवत्ता या मॅच मध्ये करत असताना कॉलेज फाटा टीम पाहायला मिळतो. यावेळेचा बॉल फटका चांगला पाहायला मिळतो, ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतोय. फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही नाही. आतापर्यंत पाहिलं ना तर चांगली गोलंदाजी राहिली कॉलेज फाटा टीम कडनं. यावेळी स्ट्रायकिंगला फलंदाज पाहायला मिळतोय समीर भगत, ज्याने अद्यापर्यंत एकही बॉल फेस केला नाहीये. डावखुऱ्याचा फलंदाज, आणि अनेक वेळेस आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये डावखुऱ्याचा फलंदाज म्हटल्यानंतर घातक म्हणून ठरला जातो. आणि तोच घातक फलंदाज समीर हा मैदानाच्या आतमध्ये बरसेल का? आणि बरंच ना आज गरजेचं असणार आहे कुशिवले टीमसाठी. धावा जमा पाहिजे तशा धावा जमा झाल्या नाही आहेत. 16 धावा अद्यापर्यंत स्कोरवरती लागले जातात. 6 विकेट त्याने गमावले आहेत. 7व्या आणि 8व्या क्रमांकाची ही जोडी खऱ्यात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती रोहित चांगली गोलंदाजी करतोय, ज्याने अद्यापर्यंत देखील 3 धावा खर्च केले. 3 बॉल फेकत असताना चांगली गोलंदाजी तो देखील चांगली गुणवत्ता या मॅच मध्ये दाखवतोय. आणि गरज देखील होती कॉलेज फाटा टीमला या गोलंदाजीची. पुढचा बॉलर तयार होतोय पंचांच्या उजव्या इष्टीकडनं. हा बॉल पहा, अप्पर कटचा फटका पाहायला मिळतोय, परंतु विकेट किपर नंतर स्लिप कव्हर ड्राईव्हला खराब क्षेत्ररक्षण. बॉलच्या आउटफील्ड थोडीशी फास्ट आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. येतोय समीरच्या बाटपदा चौकार. उशिरानंतर संघर्षाचा चौकार ज्याला म्हटलं ना, तो समोरच्या बॅटमध्ये आला, परंतु पहा यावेळेस लगेचच विकेट सॅक्रिफाईस केलं जातं रोहितच्या माध्यमातून. आणखीन एक धक्का लागतोय, धक्का क्रमांक 7वा कुशिवली टीमला. समीर भगत बॅक टू द पवेलियन. पहा इथून मात्र 7 गडी गमावलेत खऱ्या अर्थानं कुशिवले टीमना. आणि थोडीशी बिकट परिस्थिती बॅकफोन मध्ये फेकले गेलाय कुशिवले टीमला. गोलंदाजाची दादागिरी अजूनही या षटकातील. शेवटचा बॉल शिल्लक असणारे रोहित पवार गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. अद्यापर्यंत 7 धावा खर्च करत असताना 2 विकेट त्यांना मिळवल्यात. शेवटचा बॉल नवीन बॅट्समन सागरसाठी हा बॉल बॅटची कडे घेतले. विकेट किपर बीट झाले. स्लिप कव्हर ड्राईव्हला चांगले क्षेत्ररक्षण फील्ड केले जाईल, तोपर्यंत एक सिंगल मिळेल. आणि सिंगलच्या मदतीनं तिसऱ्या षटकाला समाप्ती होती. 3 षटकांचा खेळ इथून संपलाय. आणि 21 धावा, 21 लॉस ऑफ 7 विकेट्स सध्याची स्थिती कुशिवली टीम कडनं पाहायला मिळते. शेवटच्या षटक निर्णय षटक या मॅच मध्ये राहणाऱ्या. आणि या षटकामध्ये चांगले फटकेबाजी करावी लागेल, मोठे फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागतील. आणि सध्याच्या स्थितीला पाहिल्यानंतर सागर आणि भरत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला बॉल अतिशय वेगावर स्वार. आणखीन एकदा तेच प्रयत्न पाहायला मिळतात. डॉट बॉलच्या सहाय्याने सुरुवात. अद्यापर्यंत पाहिल्यानंतर कॉलेज फाटा गोलंदाजांना डॉट बॉलच्या सहाय्याने सुरुवात केली. या गोलंदाजांना देखील
तेच प्रयत्न दाखवलेत. सुभाष मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो. पहिला बॉल डॉट फेकलाय. अजूनही या इनिंग मधील 5 बॉलचा खेळ बाकी असणाऱ्या 21 धावा स्कोरवरती लागले जात आहेत. थोडीशी बिकट परिस्थिती बॅकफुट मध्ये ढकललं गेलंय कुशिलू टीमला. हा बॉल पहा, हाफ ट्रॅकर हुक करत असताना मिड विकेटला बॉल चाललाय. डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा पलटवार केला जातोय आणि यस, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथून मात्र कशा का होईना जमा करत असताना पाहायला मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघ पुढे चाललाय 23 या आकड्यावरती. 23 या आकड्यावरती जाऊन संघ पोहोचलाय कुशिवले. इथून मात्र गोलंदाज अजून पाहायला मिळतोय सुभाष, ज्यानं चांगली गोलंदाजीला सुरुवात केली आहे. 2 बॉल फेकले, 2 धावा त्यांना देखील खर्च केल्यात. परंतु निर्णायक षटक फेकण्यासाठी तो आलाय. परंतु या षटकामध्ये मोठे फटके येणं कुशिवले टीमसाठी गरजेचं असणार आहे. हा बॉल पहा, आणखीन एकदा बॉल पडल्यानंतर खोलवर टप्प्याचा सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल चाललाय. आणखीन एक डॉट बॉल येतोय. या मॅच मध्ये जास्तीत जास्त डॉट बॉल कुशिवले टीम कडनं पाहायला मिळत आहेत. आणि खराब खेळी आज या मैदानामध्ये साकारत असताना अनेकशा मैदानामध्ये आपण पाहिलंय चांगलं बॅटिंग, चांगला परफॉर्मन्स राहतो. परंतु या मॅच मध्ये या मैदानामध्ये थोडासा खराब खेळ दाखवत असताना पाहायला मिळतोय. हा बॉल पहा, खोला टाकला होता. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. खेळाडू येतोय बॉल खाली. आणखीन एकदा आणखीन एक विकेट मिळतोय कॉलेज फाटा टीमला. सागर बॅक टू द पवेलियन. पहा, शेवटची जोडी अद्याप मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 9 विकेट इथून मात्र गमावलेत आणि शेवटची जोडी आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि शेवटचा बॉल देखील असणार आहे. म्हणजे या बॉलवरती विकेट मिळवला ना तर पहिली टीम या स्पर्धेमधून जी ऑल आउट होणार आहे आणि ते चित्र पाहायला मिळेल का. हा बॉल पहा, कट करण्याचा प्रयत्न झाला होता. विकेट किपर बीट झालाय. त्यानंतर रिस्की धाव घेण्याचा हा प्रयत्न, परंतु पहा, इट इज अ विकेट. पाहिलं तर ऑल आउटच्या भूमिकेमध्ये इथे मात्र कुशिवली संघ पहिल्या डावाचा खेळ संपवतोय आणि पहिल्या डावामध्ये धावा जमा केल्यात अवघा 25 आणि 26 धावांचा इथून मात्र पाठला करावा लागणार आहे कॉलेज फाटा टीमला.
यानंतर पुढची मॅच साठी मी विनंती करतोय दोन्ही टीमच्या कॅप्टनना, जे वाघोबा चाफेवाडिया आणि रघुनाथ इलेव्हन कुक्षेत या दोन्ही टीमचे कॅप्टनला आपण विनंती करतोय की या टॉस साठी जे वाघोबा चाफेवाडी आणि त्यांची अखेर फाईट करेल आजच्या दिवसातील शेवटचा सामना जे वाघोबा चाफेवाडिया आणि रघुनाथ इलेव्हन कुक्षेत या दोन्ही टीमचे कॅप्टनना आपण विनंती करतोय की लगेचच टॉस मध्ये संपर्क साधा. चला पुन्हा एकदा शेवटचा कॉल करतोय. रघुनाथ इलेव्हन कुक्षदन जे वाघोबा चाफेवाडी या दोन टीमचे कॅप्टन्स आपण या टॉस बॉक्स मध्ये यानंतर लगेचच टॉस केला जाईल. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं अवघ्या कुशलवे टीमने धावा केल्यात 25 आणि इथून मात्र 24 बॉल मध्ये 26 धावांची गरज. म्हणजे पाहिलं ना तर बॉल पेक्षा 2 धावा इथून मात्र एक्स्ट्रा असतील आणि त्या धावांमध्ये संघर्ष करावा लागेल. गोलंदाजाची दादागिरी या इनिंग मध्ये देखील गोलंदाजांना दाखवावी लागेल कुशिवली टीमच्या. आणि अनेकदा आपण पाहिले लो स्कोरिंग सामने हे हाय होल्ट होत असताना ते चित्र इथे मात्र पाहायला मिळेल का. नक्कीच तर जे वाघोबा चाफेवाडी लास्ट कॉल केला जाईल. नक्कीच समोलन कक्षामध्ये टॉच बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. नक्कीच रुपेश अनंत पारधी टॉच उडवण्याचा कार्यक्रम पार पाडतील. नक्कीच जे वाघोबा चाफेवाडी संघ टॉच विन झालाय तर तुमच्या काय अपेक्षा असतील. आता तर टॉच उडलाय तर तुमच्या काय अपेक्षा असतील. फिल्डिंग घेणार की बॅटिंग? नक्कीच बॅटिंग करणार पहिल्यांदा. नक्कीच बॅटिंग करणार. तर कितीच आव्हान नेरूळ संघाचा कुक्षेत संघासमोर करण्याचा प्रयत्न कराल? 40-45 धावसंख्येचा आव्हान. नक्कीच 40-45चा आव्हान नक्कीच त्यांच्यासमोर करण्याचा प्रयत्न कराल. तर रघुनाथ इलेव्हन कुक्षेत तर तुम्ही 45 आता तुम्हाला शतरंजचा तर नक्कीच कॉल आलाय. तर तुम्ही काय करू शकता की 45 धावा रोखायचा प्रयत्न कराल का? आम्ही तरी 35 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 45 तर मला दोघांना पण तुम रिव्ह्यू घ्यायचा आहे आमचं आयोजनबद्दल. पहिलाच आयोजन आहे आणि आम्ही सुद्धा नवीनच आहोत. तर नक्कीच या आयोजनबद्दल काय बोलाल? आयोजन तर लय भारी झालं आहे. असं तर आयोजन आपल्या रुपेश, उमेश, शनिवार त्यांच्यामुळे आम्हाला इथे एंट्री भेटली. त्यांचा धन्यवाद करतो. नक्कीच तर आपण चाफेवाडी संघाला सुद्धा विचारू तुम्हाला आयोजन कसं वाटलं? आयोजन तर खूप छान आहे. नक्कीच धन्यवाद. दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक करतो आणि नक्कीच पुढच्या मॅचसाठी दोन्ही संघाची लढत नक्कीच पाहायला मिळेल. इथे मात्र मॅचला सुरुवात होली आहे. काय स्ट्रोक पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती स्लॉक स्वीप करत असताना मागचा पाय वाकवत असताना बॉलला फेकून दिलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. 1 बाउल सीमा पार येतोय चौकार. सुरुवात केली चौकारच्या मदतीने संघाचं श्री गणेश स्वतःचं खातं ओपन करत असताना प्रकाशला पाहिलंय. डावखुऱ्याचा फलंदाज म्हटलं जाताना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये घातक आणि तो घातक आज ठरत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील तोच प्रयत्न होता परंतु नाहीये. बॅट्सना बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. चौकार आल्यानंतर कमबॅक करावा लागणार आहे
समीर या गोलंदाजांना खरं तर बॅटिंग करत असताना धावा देखील कमी जमा केल्यात आणि इथून मात्र गोलंदाजी करत असताना डॉट बॉल जास्तीत जास्त फेकावे लागतील. गोलंदाजांना संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये. पहिल्या बॉल वरती चौकार आलाय, त्यानंतर आपण पाहिलं तर चांगला बॉल रिलीज केला जातोय. आणखीन एकदा तोच प्रहार त्याच दिशेने गोळीच्या वेगाने बॉल चाललाय. आउट ऑफ द पार्क, सीमा पार येतोय. प्रकाशच्या बॅटमध्ये लगातार दुसरा चौकार. काय फटकेबाजी पाहायला मिळते. ज्या रीतीनं सुरुवात केली आहे ना प्रकाशनं, जसे की पहिल्या षटकामध्ये मॅचला समाप्त करूयात. परंतु हा बॉल पहा खोला टाक. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. सध्याच्या स्थितीला सुपर बॅटिंग करतोय प्रकाश मैदानाच्या आतमध्ये. 9 धावा. पहा पंच स्पीडअप घ्या. जो निर्णय आपण द्याल तो आम्ही स्वीकारू. इथून दोन्ही टीमचा जो पंच निर्णय देतील तो आपल्याला स्वीकारावा लागेल. पहा स्पीडअप घ्या. कॉलेज फॉर टीम्स आपण आपल्याला वारंवार विनंती करतोय. पंच सिंगल काही सिंगल ना. ओके, या सिंगलच्या पद्धतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 9व्या आकड्यावरती. ज्या पद्धतीने 26 धावांचा पाठला करत असताना कॉलेज फाटा संघ बॅटिंग करत असताना प्रकाशला पाहिलं, ज्याच्या बॅट मधनं 2 चौकार येत असताना एक सिंगल धाव जमा केली. 4 बॉल मध्ये 9 धावा ज्याच्या बॅट मध्ये आल्यात. आणि नॉन स्ट्राईक इंडचा फलंदाज यावेळी स्ट्राईकला पाहायला मिळतोय विशाल. गोलंदाज सज्ज होतोय यावेळी समीर मैदानाच्या आतमध्ये, ज्यानं बॅटिंग करत असताना एक चौकार जरूर लगावला पडतो. गोलंदाजी इथून देखील चांगली करता येत नाही. धावा इथून मात्र रोखायच्या होत्या, परंतु त्या धावा इथे मात्र लवकर खर्च करत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, हा बॉल पहा खोला टाकलाय. जबरदस्ती आक्रमकता करण्याचा प्रयत्न करतो. पहा पंचांना लाईन ऑफ द डिलिव्हरी चेक केल्या. पंच आमच्याकडे वळतील. इथे मात्र एक्स्ट्रा धाव पहिली खर्च करत असताना एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती. अजूनही 16 धावांची गरज असणारी या मॅच मध्ये कॉलेज फाटा टीमला आणि चांगली खेळी असतोय या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळते. त्याच्या माध्यमातून हा बॉल पहा आडव्या बॅटनं, खेळाडू नाही. बॉलला अगदी फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल चाललाय यावेळेस विशालच्या बॅटमध्ये. 1 बाउंस सीमा पार, दर्जेदार चौकार. येस, थँक्यू सो मच डीजे. पहा आणखीन एकदा चौकार समीर या गोलंदाजावरती रगवला जातोय. या चौकारच्या मदतीनं 14 धावा, 14 लॉस ऑफ 0 विकेट्स. हा बॉल पहा फुल टॉस होता, परंतु त्यावरती आक्रमकता करता आली नाही. इथून पाहिलं जाईल आणखीन एकदा तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये.
व्हाईट बॉल फेकला जातोय समीर भगत या गोलंदाजाकडनं. व्हाईट बॉलच्या मदतीने आपण पाहिलं ना तर 15 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये इथे मात्र बांगडे षटक फेकत असताना ठरतोय समीर भगत. डावखुरी हाताचा गोलंदाज पडतो आज पहा त्याच्याकडनं चांगली खेळी या मैदानामध्ये झाली नाही. अवघ्या 15 धावा खर्च करत असताना अजूनही शेवटचा बॉल शिल्लक असणाऱ्या विशालसाठी हा बॉल अप्पर कटचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय गोळीच्या वेगानं. हा देखील बॉल थांबणार नाही. धावा मिळतील 4. बॉल चाललाय सीमा पार. येतोय चौकार चौकार चौकार. या मॅच मध्ये आपण पाहिले ना तर एकतर्फा सामना होत असताना पाहायला मिळतोय. 18 बॉल आणि अद्याप मात्र 6 धाव्यांची गरज असणाऱ्या 7 धाव्यांची अजूनही गरज 18 बॉल मध्ये. पहा पहिल्या षटकामध्ये 4 चौकारच्या मदतीने 19 धावा इथे मात्र स्कोरवरती लागल्या जात आहेत. ज्यामध्ये प्रकाशने 4 बॉल मध्ये 9 धावा ठोकल्या आणि विशालनं 2 बॉल मध्ये 2 चौकार. 18 बॉल आणि 7 धावांची गरज. 19 धावा जरूर स्कोरवरती लागल्या जात आहेत आणि इथून मात्र समीकरण थोडस सोपं होत असताना प्रति बॉल वरती समीकरण चेंजिंग गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. सांघिक कोट्या दिलं पहिला आणि वैयक्तिक कोट्या दिलं दुसरा षटक फेकण्यासाठी दिलीप टीमचा मेंटोर आहे आणि त्याच्याकडनं चांगली खेळी झाली नाही. खरं अर्थानं पाहिलं ना तर दिलीप देखील आज मैदानाच्या आतमध्ये खराब खेळी करतोय. तो गोलंदाजीसाठी आलाय. गोलंदाजी चांगली करावी लागेल. 18 बॉल मध्ये 7 धावांची गरज. पहिला बॉल आणि पहा पहिल्याच बॉल वरती विकेटचं प्रतन. पहिल्या बॉल वरती पहिला विकेट गारद केला जातोय. कॉलेज फाटा टीमचा फलंदाज बाद होईल डाकुरी हाताचा. प्रकाश बॅक टू दी डगआउट. पहा बऱ्याच उशिरानंतर विकेट आली आणि ज्या विकेटची गरज देखील होती परंतु पहा या मॅच मध्ये आपण पाहिले ना तर 17 बॉल मध्ये 7 धावांची गरज. ही विकेट खऱ्या अर्थानं मागच्या षटकामध्ये पाहिजे होती कुशिवली टीमला परंतु इथे चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळतंय. दिलीप चांगले प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये. दिलीपला प्रयत्नांचे पराकाष्ठा इथून करावे लागेल. 17 बॉल मध्ये 7 धावा पाहिल्या ना तर जास्तीत जास्त डॉट बॉल इथून फेकावे लागतील. सामना एकतर्फा होत असताना आपल्याला देखील पाहायला मिळतोय परंतु क्रिकेटमध्ये अजूनपर्यंत काही घडू शकतं. बॉलर तयार. पुढचा बॉल. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेस पहा उलटा फटका आणि फटका सक्सेसफुल ठरतोय. हा बॉल चाललाय गल्ली पॉइंट सीमा पार. आणखीन एकदा येतोय चौकार. पहा चांगला फटका पाहायला मिळतोय. सरळ बॅटनं धाव येत नव्हता. आडव्या बॅटनं स्ट्रोक आला परंतु यावेळेस पहा दिशा भटकलाय गोलंदाज दिलीप आणि इथे मात्र आणखीन एकदा एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं समीकरण राहिलंय 16 बॉल मध्ये. अवघ्या 3 धाव्यांची गरज. एखादा मोठा फटका 2 धाव्यांची गरज. एखादा मोठा फटका या सामन्याला फिनिश करू शकतो आणि तेच प्रयत्न सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. शिवेशीचा फटका होता डायरेक्ट हिट केलाय परंतु पहा लगी तो घात ना लगी तो बर्बाद.
इथे एक्स्ट्रा धावा खर्च केले जातील का? एक कंप्लीट झाली आहे, दुसरीला पलटवार आणि ही दुसरी धाव बरंच काही सांगून जाईल. सामना इथून जिंकलाय कॉलेज फाटा टीमना. पराभवाच्या दिशेला वाटचाल केल्या कुशिवली टीमना. पुढच्या वाटचालीसाठी दोन्ही संघाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा.